नमस्कार मंडळी. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी नुकताच बीड जिल्ह्याचा दौरा केला आणि या दौऱ्यामध्ये त्यांनी जिल्ह्यातील गुंडगिरी आपण मोडून काढू असं एक स्टेटमेंट केलं आणि गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही असंही एक इशारा या भागातील गुंडांना दिला. मात्र अजितदादा खरोखरच या जिल्ह्यातील गुंडगिरी संपवू शकतात का असा एक प्रश्न निर्माण होतो. कारण गेल्या 3 महिन्यापूर्वी या भागामध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जी अत्यंत क्रूरपणे हत्या झाली त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आणि हे प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजलं. मराठा समाज या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आला. त्यानंतर कुठे 3 महिन्यानंतर या भागातील जे राष्ट्रवादीचे मंत्री आहेत धनंजय मुंडे त्यांचा राजीनामा घेतला आणि आता या भागात जी गुंडगिरी आहे ती मोडीत काढू असं अजितदादा म्हणत आहेत. आता येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच की अजितदादा नावाप्रमाणेच दादागिरी करून ही या भागातील गुंडगिरी मोडीत काढतात की या भागातील गुंडच अजितदादा यांची दादागिरी मोडीत काढतात हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसूनच येईल. मात्र या भागात जी बीड पॅटर्न गुंडगिरीचा बीड पॅटर्न आहे त्यामुळे महाराष्ट्र नक्कीच बदनाम झाला आणि महाराष्ट्राचा बिहार होतोय का अशी ही परिस्थिती गेल्या काही महिन्यात आपल्याला पाहावयास मिळाली. कारण मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्येचं प्रकरण खूपच गाजलं आणि ती क्रूरपणे अशी हत्या होती आणि आता यापुढे अशा हत्या होणार नाहीत यासाठी अजितदादा प्रयत्न करतील का आणि त्यांचे प्रयत्न यशस्वी होतील काय ते आपण पाहूच. पण अजितदादाने नक्कीच या प्रकरणात जातीने लक्ष घालून बीड जिल्ह्यातील गुंडगिरी संपवावी असे वाटते.